सुप्रभात मित्रांनो, आपल्या सर्वांमधील विराजित अंतरात्माला माझा सप्रेम नमस्कार. नर्मदा परिक्रमेचा आजचा दुसरा दिवस आहे. सप्तमातृका घाट इथे आम्ही पोचलेलो आहोत. नर्मदा मैयाचं प्रातः दर्शन आमचं अतिशय छान झालेलं आहे. सकाळी सकाळी नर्मदा मैयाने आम्हाला खूप सुंदर दर्शन दिलेलं आहे. आम्ही नर्मदा मैयाचं अवलोकन करत आहोत. नर्मदा परिक्रमेला आमचे पुण्याहून आलेले मित्रसुद्धा आमच्या सोबत आहे. नर्मदा मैयामध्ये आम्ही स्नान केलेलं आहे आणि पुढील वाटचालीसाठी आम्ही आता थोड्या वेळाने रवाना होत आहोत. परिक्रमेचा संकल्पविधी अवचट गुरुजींनी आमच्याकडनं करून घेतलेला आहे. अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने पूर्ण आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे आणि आमच्याकडनं सर्व पूजा अर्चा व्यवस्थित करून घेतलेली आहे. पुढला कलश जो पुढला कलश असेल किंवा त्याला दीपक हा जो आहे त्याला वाहिलं सगळ्यांनी. नंतर मग दिव्याला हळद कुंकू अक्षदा दीपक को लगाना है. जिनके पास पुष्प हो पुष्प चढ़ा दे. चंद्रमा मनसो जात लक्षो सूर्यो जायत शोधादाय प्राणस्य मुखादनिरजायत. अब हाथ में अक्षता लेना है. सुपारी पे चावल चढ़ाना है. बसने आपण परिक्रमा करत आहोत. त्यासाठी नर्मदा मैयाचं जल आपण एका बाटलीमध्ये ठेवलेलं आहे. त्याचं व्यवस्थित पूजन वगैरे केलेलं आहे. कारण आपण बसमध्ये जात असल्यामुळे नर्मदा मैया सतत आपल्या किनारी असणार नाही. त्यामुळे नर्मदा मैया बाटलीतनं आपण भरल्यामुळे नर्मदा मैया कायम आपल्या सोबत राहणार आहे. शिवदत्तधाम जलकोटी महेश्वर येथे आपण एकमुखी दत्त भगवानांचं दर्शन घेतलेलं आहे. मूर्ती अतिशय सुंदर आहे आणि अतिशय रम्य सुटसुटीत परिसर आहे. इथे खूप सारे भक्त येतात. गुरु बिन विपदा बहुत सही. गुरु बिन विपदा बहुत सही. हरि के रंग. शिवदत्तधाम मध्य प्रदेश इथे एकमुखी दत्ताचं खूप सुंदर स्थान आहे. हे बघा, मंदिराचा कळस किती मस्त आहे, एकदम जबरदस्त. अतिशय सुटसुटीत एरिया आहे. आणि गणपती बाप्पांचं स्थान आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. मंदिराला आपण प्रदक्षिणा करतोय. एकमुखी दत्तस्थान आहे. हे मा नर्मदा मंदिर आहे. नर्मदे हर. गोइंगो टुरिझमचे सर्वा जोशी सरांनी आम्हाला उत्तम मार्गदर्शन केलेलं आहे. आमच्या सर्वांशी एकमेकाशी ओळख करून दिलेली आहेत. त्यामुळे सर्व भाऊ बहीण एकमेकाला आता ओळखत आहेत आणि आनंदाने परिक्रमा करत आहेत. आपण आता नर्मदा मैयाच्या किनारी आहोत. अर्जुन सहस्त्रधारा हा स्पॉट आहे. इथून नर्मदा नदी अतिशय वेगाने वाहते. सहस्त्रधारा म्हणजे 1000 धारांनी वाहते. खूप अर्जुन सहस्त्रधारा. सहस्त्रार्जुनाने ज्यावेळेला नर्मदा मैयाला अडवण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती 1000 धारांनी वाहिलेली आहे आणि सहस्त्रार्जुनाला तिने परास्त केलेला आहे. अशी ही अर्जुन सहस्त्रधारा. नर्मदे हर. 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 बोला गजानन पाटील की जय.
जोशी महाराज की जय. मित्रांनो, सप्तमातृकांचे हे अतिशय जागृत स्थान आहे. आपली परिक्रमा इथून सुरू झालेली आहे. म्हणूनच याला म्हणतात की परिक्रमा उचलणे. नेहमी एक प्रश्न विचारतात साधू संत किंवा परिक्रमावासी, आपने परिक्रमा कहाँ से उठाई है? तर आम्ही परिक्रमा ही सप्तमातृका महेश्वर इथून सुरुवात केलेली आहे. स्वामी जय दक्षिणामूर्ती करत अनुग्रह शिष्यवर्ग पर करत अनुग्रह शिष्यवर्ग पर परी जगती ओम जय दक्षिणामूर्ती दृष्टिपात संकल्प मात्र से जगती कुंडलिनी स्वामी जगती